नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना हा शिवशंकराला समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त महादेवाची सेवा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व असते. यंदा श्रावण महिन्यामध्ये 5 शनिवार येणार असून आज दुसरा श्रावण शनिवार आहे. शनिवार हा दिवस मारुतीरायाला समर्पित असल्यामुळे या दिवशी रुईच्या पानाची माळ, तेल शनिदेवाला अर्पण केले जाते, मारुतीरायाला अर्पण केले जाते. हनुमंताला आवडणाऱ्या नैवेद्याचा भोग या दिवशी त्यांना दाखवला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जास्तीत जास्त हनुमंताची सेवा केली जाते. श्रावण महिना शिवपूजनाला समर्पित असून शिवपूजनाच्या या महिन्यातील शनिवारी शनिदेवाची पूजा करून गरजू लोकांना दान केल्याने शनिदेवांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी गरजू लोकांना कपडे, चप्पल आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने शनिदोष कमी होतो. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या 3 देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या दिवशी हनुमानजींना आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा. दुसरीकडे भगवान नरसिंहाची विशेष पूजानंतर ब्राह्मणांना तिळापासून बनवलेले अन्नपदार्थ अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शिवजींनी शनिदेवाला न्यायाधीश पद दिले होते, त्यामुळे शनिदेव मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबतच शनिदेवाची पूजा केल्यास शुभफळ मिळते. गरजूंना अन्न, कपडे आणि बूट दान केल्याने श्रावण महिन्यातील शनिवारी उपवास करून पूजा आणि दान केल्याने शनीचे दोष दूर होतात, शारीरिक समस्या दूर होतात. या दिवशी गरजूंना कपडे आणि अन्न दान केल्याचे तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत केलेल्या पापांचा अंत होतो, असे पुराणात सांगितलेले आहे. या दिवशी रुद्राभिषेक किंवा शनिदेवांचा तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी असे देखील सांगण्यात आलेले आहे. मग ते पवित्र नदीत टाकावे. पितृदोषही भगवान शिवाला अभिषेक केल्यानंतर संपत असतो. यासोबतच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. त्यामुळेच या दिवशी असे छोटे मोठे प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. तर आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. आज श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आहे आणि आज दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्ही दुसरे काहीही काम करू नका, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. ही एक वस्तू तुमच्या घरामध्ये पैसे येतील, त्याचबरोबर तुमचे कर्ज फिटेल. तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करून जर तुम्हाला पैसा कमी येत असेल तर अर्थातच त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि नशिबाचा भाग्योदय होईल. तर असे कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. श्रावण शनिवार अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी श्रावणी शनिवारचा उपवास देखील केला जातो. आपल्या कुंडलीतील राहू, केतू, शनी यांचा प्रभाव कमी व्हावा, शनिदेवाचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी हा उपवास केला जातो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, कारण पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णूंचा वास असतो. हे आपल्याला पद्मपुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे. पिंपळाच्या झाडाला देवाचे निवासस्थान मानले जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि शनिदेवाचे या झाडात वास्तव्य असते असे मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि शनिदेवाच्या कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी, आपल्याला शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होण्यासाठी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान आहे, त्यामुळे तेथे सात्विक ऊर्जेचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, आता आपण हे बघूयात. तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. तुम्ही कितीही कष्ट आणि मेहनत करताय पण तुम्हाला हवा तेवढा पैसा येत नाही आहे. त्याचबरोबर तुमची खूप दिवसाची कठीणातली कठीण एखादी इच्छा आहे, ती पूर्ण होत नसेल तर ती देखील या उपायाने पूर्ण होणार आहे. त्यासोबतच तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती झाल्याने, तुमच्याकडे अर्थातच पैसा आल्याने तुमचे सर्व कर्ज असेल ते कर्ज देखील फिटेल. तुमच्या नशिबाचा भाग्योदय झाला म्हणजेच तुमच्याकडे फक्त पैशाच्याच रूपाने नाही तर सर्वच पद्धतीने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होणार आहे, धनधान्य संपदा प्राप्ती होणार आहे. सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केल्यास तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो.
या दिवसामध्ये तुम्ही महादेवाच्या सेवेसोबतच विष्णू सहस्त्रनाम, विष्णू नामावली, व्यंकटेश स्तोत्र याचे देखील पठण करावे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हा देखील पठण करावे. त्याचबरोबर शिवलीलामृताचे देखील पठण या महिन्यामध्ये केले जाते. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात शिवाची आणि विष्णूची दोघांचीही सेवा घडते. हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. संध्याकाळच्या नंतर रात्री उशिरा नाही करायचा. संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी एक तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे आणि एक दिवा सोबत घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घातलेस तर उत्तमच राहील. नसता तुमच्याकडे जे कोणते तेल आहे ते तुम्ही वापरा. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचे झाड आहे तिथे तुम्हाला जायचे आहे. सर्वप्रथम तिथे पाणी अर्पण करायचं आहे आणि सोबत थोडेसे गाईचे दूध देखील घेऊन जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते गाईचे दूध आणि एक बेलाचे पान देखील सोबत घेऊन जायचे आहे. फुले घेऊन जायचे आहेत. सुरुवातीला पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही सोबत गाईचे दूध आणलेले आहे त्यामध्ये ते बेलाचे पान टाकून ते त्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दुधामुळे आपला चंद्रग्रह हा मजबूत होत असतो आणि बेलाचे पान हे भगवान महादेवाला समर्पित आहे. भगवान महादेवाला बेलाचे पान वाहणे अत्यंत शुभ आणि प्रभावी मानले जाते. परंतु आपल्याला आजच्या दिवशी विष्णूंचे स्वरूप हे पिंपळाचे झाड त्याला देखील बेलाचे एक पान अर्पण करायचे आहे. आपण जो दिवा सोबत आणलेला आहे तो तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही आजच्या दिवशी केला तर त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फळ प्राप्ती होईल. घरातील सर्व दोष, दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन शत्रूंचा त्रास देखील कमी होईल. आणि तुम्हाला अजून एक मंत्र म्हणता आला तर तो आवर्जून म्हणा. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रहस्था शिवरूपाय, वृक्षराजाय ते नमा. आयु प्रजा धनधान्य सौभाग्य सर्वसंपदाम देही देवा महावृक्षा त्वामह शरणम गता. या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप केला तर तुम्हाला खूप मोठे पुण्यफळ प्राप्त होईल. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केला जाऊ शकतो. जप केल्यानंतर आरती करावी. पिंपळाच्या झाडाला अर्पण केलेले पाणी थोडेसे घरी आणून घरामध्ये शिंपडावे. अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम वास करेल आणि तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल. त्याबरोबर तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी वास करेल. तर हा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करा. धन्यवाद.